वाटेल की नाही वाटेल म्हणून हे का माझ्या कल्पना ताई मनस्थितीमध्ये आहे. रत्नाबारकी, बोला, हो, डायरेक्ट बोला. डायरेक्ट बोलू. नाही, मला एक थोडासा वेगळा अनुभव आला. म्हणून सांगू की नको सांगू असं झालं. कारण मध्येच मला एक लाल अशी चांदणी चटकल्यासारखी झाली इथे मध्यभागी. आणि त्याच्यानंतर जे शेवटी शेवटी जे मी अगदी ध्यान लागलं होतं ना, मग ते अगदी माझ्या माथ्यावरती जशी ओंजळ, म्हणजे छोटीशी ओंजळ, अगदी जास्त नाही, पण असा जो धबधबा असतो ना, धबधबा व्हाईट पांढरा शुभ्र धबधबा, पूर्ण अशी एक लाईन माझ्या अशा पूर्ण शरीरावरती येत होती मॅडम. म्हणजे खूप अंगावरती माझे शहारे आले. बराच वेळ जोपर्यंत तुमचा आवाज बंद होत नव्हता तोपर्यंत मला तो धबधबा जाणवत होता. अगदी पांढरा शुभ्र, अगदी अशा ओंजळीच्या छोट्याशा ओंजळीमधून. खूप छान, बहुत बढ़िया, खूप म्हणजे मस्त. खूप 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 बरं वाटलं मला की हा काय प्रकार आहे. छान. तर ताई चालूच मला होता, म्हणजे पण तो प्रवाह बंदच होत नव्हता. छान. ताई मला पण शेअर करायचं आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू कल्पना. हॅलो ताई, मला पण शेअर करायचं आहे. कोणाला ग? हा बोला. मी चेतना बोलते. हा बोला. मला छानपैकी श्रीकृष्ण रासलीला करताना बोला बोला. रासलीला करताना दिसला. रासलीला चालू होती, त्याच्यामध्ये मी पण त्याच्या भोवती फिरत होते. ऐकू येतंय? यस यस. हा, रासलीला मी म्हणजे श्रीकृष्ण करतोय, त्याच्या माग माग गोपी, असं खूप सगळं असं भावविभोर असा मला वाटत होतं, असं की मी मग्न झाले त्याच्या प्रेमामध्ये श्रीकृष्णाच्या, आणि त्याच्याबरोबर रास करते. तसंच अजून तुम्ही म्हटलं छोटा श्रीकृष्ण बघा, त्यावेळेस मला यशोदा माता जेव्हा, श्रीकृष्णाने जेव्हा माती खाल्ली छोटा असताना, तेव्हा त्याच्या तोंडामध्ये जे ब्रह्मांड आहे ते मला दिसलं. छान. असं. खूप खूप धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. डॉक्टर साहेब. आत्मा नमस्ते. आत्मा खूप नमस्ते. खूप छान मेडिटेशन झालं आणि आजच्या सेशन मधून बरंच काही नवीन नवीन असं शिकायला मिळालं. असं तसं बघितलं तर कृष्णाच्या आयुष्याची सुरुवातच खरं संकटापासून झाली. म्हणजे आपण संकट म्हणून जे आयुष्यभर एवढत बसतो आणि निगेटिव्ह निगेटिव्ह विचार करत बसतो, तर श्रीकृष्णाचं बघितलं तर सुरुवात सुद्धा जन्म पासूनच संकटानं झाली ती. नंतर आता कालिया नागासारखं किंवा ते जे महायुद्ध झालं त्यामध्ये, किंवा पांडवांच्या बऱ्याच वेळा अन्याय झाले त्यावेळेला सुद्धा, म्हणजे श्रीकृष्णाचं आयुष्य तसं संकटातच गेलं. पण संकटावर कसा धीरोदात्तपणे मार्ग काढावा, संतुलन कसं करावं, तुम्ही या वेळेला आता ह्या लेक्चर मध्ये सुद्धा आणि मेडिटेशन मध्ये सुद्धा संतुलन हा शब्द बऱ्याच वेळा वापरला. बॅलन्सिंग, आर्ट ऑफ बॅलन्सिंग कसं करायला पाहिजे, संकटात सुद्धा न डगमगता धैर्यानं सामोरं जायला पाहिजे. त्याचप्रमाणे आनंदानं सुद्धा हुरळून न जाता त्या आनंदाचा आस्वाद सुद्धा व्यवस्थित चोखायला पाहिजे असं वाटतं. श्रीकृष्णाची तुम्ही जे मेडिटेशन मध्ये सांगितलं की बाल रूपामध्ये जा वगैरे, सगळं एकदम अनुभव एवढा मस्त वाटला, खूपच छान. तेव्हापासून म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे 10 वर्षाचा असताना, 20 वर्षाचा असताना असं, आणि मोठा झाल्यानंतर अशा वेगवेगळ्या रूपामध्ये मी स्वतःला बघून घेतलं. आणि मॅडम तुम्ही आज जो सांगितलेला एक जो भाव आहे तो खूप कधीच ऐकला नव्हता आतापर्यंत. म्हणजे तुम्ही स्वतः श्रीकृष्ण आहात, म्हणजे आत्मा, आत्मा हा श्रीकृष्ण आहे आणि आपला शरीर, शरीर म्हणजे तो रथ आहे, आपणच आपल्या शरीराची सारथी आहोत. म्हणजे जसं श्रीकृष्णानं अर्जुनाला उपदेश केला, गीतेचा उपदेश केला, तसं आपला आत्मा आपल्या शरीराला उपदेश करत राहायला पाहिजे. त्यांना कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं, कसे विचार करावे, हे म्हणजे आत्म्यानं सांगायला पाहिजे, शिकवायला पाहिजे. तेव्हा हे सगळं, जसा पांडवांना विजय मिळाला तसा आपल्या जीवनामध्ये आपणाला पण विजय मिळेल आणि आपण यशस्वी होऊ, विजयी होऊ असं वाटतं. खूप छान वाटलं मेडिटेशन. आणि खर तर असं वाटलं की संपूच नाही मेडिटेशन, असं वाटत होतं. बराच वेळ मी त्या
पोझिशन मध्ये बराच वेळ बसलो होतो. आणि नंतर जे मेडिटेशन मध्ये ऊर्जा सहस्त्रांपासून मूलाधारपर्यंत आणि मूलाधारपासून पुन्हा कुंडलिनी जागृत झाल्यासारखी सहस्त्रांपर्यंत जी गेली तर आहे, तो पण अनुभव मस्त वाटला. खूप 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 धन्यवाद मॅडम. मंजुश्री मॅडमचे पण आभारी आहोत, धन्यवाद. आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे पण आभारी आहोत आणि ब्रह्मांडीय ऊर्जेचे पण आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरंच आहे, संपवावं तर मला पण वाटतच नव्हतं सर. असं वाटलं की आता ना बस उठायचंच नव्हतं त्या मेडिटेशन मधून, पण करणार काय, पुढचे कामं होते ना, ग्रँड मास्टर्सला शक्तिपात द्यायचं आहे, म्हणून मग फक्त ते केलं. नाही तर असं वाटलं होतं की बस तीच ऊर्जा घेत राहावं घेत राहावं. खूप छान. खूप छान खूप छान. खूप छान. अगदी मनापासून धन्यवाद सर्वांचे. अवर्णनीय. अच्छा, प्रत्येक दिवसाची ऊर्जा वेगळी असते, ती फील पण वेगळी होते ना, त्याचं ते रूप पण वेगळं येतं, बरोबर येतं शरीराला, त्याचे ते भाव वेगळे वाटतात. नेहमी आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचं जडत्व येतं. आजच्या ऊर्जेने बिलकुलही जडत्व आलं नव्हतं. आलं? कोणालाच नाही आलं. हलकी ऊर्जा, छान. यस, खूप छान प्रकारे. अगदी मनापासून धन्यवाद. छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू ऑल ऑफ यू.